मी आता असं आहे आमच्या गोठणे या गावात आणि वाडी असा गोठणे सडेवाडी आणि या ठिकाणी एक दोन फाळी असत म्हणजे कोपरे असत लांबलचक। या ठिकाणी काजूंच्या झाडांची लागवड करूची असा आणि त्या काजूंच्या झाडांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या कुंपण करूचा असा ह्या दगडांचा, कारण आतमध्ये येऊन काजूंची झाडांचा नुकसान करू शकतील किंवा इतरही वन्य प्राणी नुकसान करू शकतील किंवा आमच्यासारखे चोर काजी काढू शकतील, म्हणून या काजूंच्या झाडांका आपल्याक आज कुंपण करूचा असा आधुनिक पद्धतीत। तर बघूया आपला हा काम कसा होता। 2 ते 3 दिवसाचा काम असा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमचं काम तुमका आवडला तर एक लाईक नक्कीच करा आणि आशीर्वाद चांगला द्यावा। धन्यवाद। या ठिकाणी अशा पद्धतीत गडगो लावलेला असा म्हणजे कुंपण केलेला असा, गुरा आतमध्ये जाऊ नये म्हणून आपल्या असंच गडगो घालूचो असा। इकडे पहिली आधी आपण अशी सरी मारून घेऊया म्हणजे साधारण लेवल करू होई, दगड व्यवस्थित लागा होई म्हणून लेवल करून घेऊया जमिनीची। बारीक बारीक रान रुजलेला असा आणि याच्यात गुराढोरा मस्त की चरतात। ये 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 पळाला पळाला वासूर असा। ये 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 मी तिकडे चरी मारी होत आहे आणि इकडे दगड लावचा काम चालू असा। सुंदर हवा येईल, सुंदर हवा येईल। साड्यावर असो पण मस्त आहे की कडक ऊन पण लागता आणि सुंदर हवा पण येता। असे दगड उचलायचे। जय श्रीराम। लांब सगळी माती गेली अंगात। दगड उचलूची पण एक टेक्निक असता। हां शाबास, बघा कसं उचलल्या दगड एका जमात उचलायचं। हा इकडे दगड लावचा काम चालू असा आपला। शाबास, एका टायमाक असे दगड लाईत चालायचे 5। हे बघा असे म्हणजे आता पूर्णपणे भिंत आपली तयार झालेली असा। भिंत म्हणजे वय कुंपण ह्या इकडे पारंपरिक पद्धतीत केलेली असा वय। इकडसून आता गुराका आतमध्ये उडी मारूची नाही। हा बस झाले ना 5 लाईनी, 5 लाईनी इकडे बस झाली। तिकडे 6 लाईनी लावलेली असत, इकडे आपण 5 लाईनी लावली असत। इकडसून काय सहसा जनावर उडी मारूचा नाही। तिकडे अजून लावचा आणि तिकडे अजून गडगो लावचा। बराचसा अजून काम बाकी असा आणि सूर्यदेव कडकडीत तापता असा। पावसाचा अजिबात काय पत्त्या नाही। जून महिना अर्धो संपत्तीला तरी अजून पाऊस नाही। काय करायचं। आज आपण यांच्या दोघांच्या हाताखाली काम करतो असो। आम्ही कुठचा पण काम करूक तयार असतो। आम्ही कोणच्या पण हाताखाली काम करूक तयार असतो आम्ही, कारण मेहनत करूक लाजायचा नाही। अजून बराचसा काम असा। घोडभर आधी पाणी पिऊया मस्त एक। आणि इकडसून आपलं एंट्रन्स असा, पाणी पिऊन घ्यावया। तिकडसून जवळजवळ 30 फूट लांबी झालेली असा आणि ही 20 फूट। अजून तिकडे पुढे गडगो लावतो असा आणि तिकडेच अजून असा 2 बाजून आपले गडगो लावतो असा। मस्त आहे की काम झालेलं असा, एकदम वळम्यात असा। वळम्यात सुतात नाही कारण जमीनच वाकडे तिकडे असा, पण साधारण वळम्यात असा मस्त पैकी। आता दुपार झालेली असा, सूर्यदेव बरोबर मध्यावर येतो आणि कडकडीत ऊन लागता असा। जाऊया आपल्या आजवर अनाक जाऊया। दुपार झाली, जाऊया ना रे। दुपार झाली आता संध्याकाळी भेटाया। हा चाय वगैरे पिऊन झालेली असा आमची आणि तिकडची वरची एक लाईन चालवलेली असा सरसरावून अशी सरळ लांब लचक। 100 दगड लागले नाही, हे 100 इकडे दगड लागलेले असतात आणि तिकडे दुपारचा काम केलेला असा। आणि आपल्याक ह्यो वेंचू दिसलेलो असा। वेंचू
काळो येचू असा एखाद्याकडे लांब काहीतरी नेऊन सोडून देत आहे. इकडे या मातीयच सोडूया एका आपण ठेवूया रा आपण ठेवलंय त्याला शबास. इकडे 6 दगड असत 7 लावचे लागतले आता. 3 लाईनी चालवलं दगड थोडंफार ह्यो खराब असा 2 नंबरचा दगड असा ह्यो टाकाऊ. पण टाकाऊ पासून टिकाऊ अशा पद्धतीचे गडगे घालतात कुंपण घालतात. टाकाऊ पासून टिकाऊ. शाबास एक नंबर. अगदी वळम्यात दगड बसवतात. वळमो लावची गरज नाही. याच्यावर जर सिमेंट मारला ना तर एक नंबर होतं दगड. इकडसून आता हे 3 आणि 2 5 दगडाच्या लाईनी चलवलेली असतो. इकडसून आणि एक दगड चला होयो आणि इकडे 6 दगड लावलेली असेल या दुसऱ्या गडग्याची. आणि इकडसून गुराढोरा उडी मारू शकतात आणि उंची जास्त नाही. असा एक दगड अजून लावूया. शाबास. काय हलाल तोंडो काय हलाल तोंडो भेड म्हणतात. 4 आंगळा 8 आंगळा दगड सगळं ह्यो टाकाऊ असा पण त्याचो अशा पद्धतीत आम्ही उपयोग करतो असो. काल संध्याकाळी आम्ही इकडचो गडगो लावलो असो. जवळजवळ 20 फूट गडगो लावलो असो आणि सकाळच्या एवढीन तो लावलेलो असा. आता ही लाईन जी असा ती तिकडे नेऊन ठेवती असा. म्हणजे ह्यो संपूर्णपणे या पॅक करूचा असा गुराढोरा आतमध्ये येऊ नये म्हणान. आणि संध्याकाळच्या एवढीन ताप पॅक करूचा असा. पण दगड मका वाटत नाही पुरतील असे कारण बरेचसे दगड आतमध्ये खराब असत. ह्यो जो दगड तो काय कामाचो नाही एक कामाचो नाही. तो एक फुटलो बरेचसे दगड तुटलेले असत. त्याच्यामुळं तिकडे आमका थोडेफार कमी पडतले. पण तिकडे पारंपरिक पद्धतीत वय केलेली असा. त्यामुळे तिकडे नाही गडगो लावलो तरी चालणार असा. इकडसूनच आपले पॅक करूचा असा. काम मस्त आहे काय तुझ्या कामावर प्रश्न. वळमा लावा बघूया तुमचं वळमा लावा बघूया. सुतात हा बाहेरून येतो का आतून येतो बाहेरसून बरोबर वाळम्यात आणि सुतात असा. दगड सगळे खराब असतात. 2 नंबरचा दगड असा. त्यात बऱ्यापैकी दगड निरर्थक असत. त्यातले त्यात दगड शोधून आमका घेवचो लागता. त्यामुळे थोडंफार वेळ जाता. या दगडात पण असू शकता सरपटणार जीव वगैरे. काल आमका बेंचू गावलेलो येतू काळो. जय श्रीराम. आणि आपल्याबरोबर आज विजय हाटले आहेत, संभाजी घाडियावकर आणि दीपक हाटले. या तिघांच्या हाताखाली मी आज काम करतो. असं आहे. चाय पिऊन जाऊया आणि कोड्डे खाऊया बिस्किट. हे आता बहुतेक दगड निरर्थक असत कारण सगळीकडे असे कोण वगैरे गेलेले असत. आणि हे सगळे आपण शेवटाक लावूया. असे वर काहीतरी लावून ठेवूया. इकडसून लांब लचक असो गडगो आम्ही घातलेलो असा. आणि ह्या काम आता शेवटच्या टप्प्यात असा. इकडसून जनावर नाही ना आता उडी मारूचा. इकडे 3 आणि 3 6 दगडाची रांगे लावलेली असत. नाही उडी मारूचा. काम आता ह्या इकडचा अंतिम टप्प्यात असा. आणि तिकडे दगड कमी पडतले असत. हे जे आतमधले दगड असत ते आपल्या सगळे असे इकडे शेवटाक लावचे असत. खराब झालेले असत. सगळे खराब असत दगड. म्हणजे बऱ्यापैकी कोण वगैरे त्यांचे उडावलेले असत. असे टाकाऊपासून टिकाऊ असं हे गडगो घातलेलो असा. आता बरीचशी दुपार झालेली असा. सूर्यदेव बरोबर मधल्यावर गेलेलो असा. संध्याकाळी भेटाय. संध्याकाळी सगळे दगड आतमधले काढूचे असत आणि जागा साफ करूची असा. तर जेवून इलो असो. आणि इकडे जे ओबड झोबड दगड होते कोण वगैरे गेलेले होते त्यांचे
हे असे इकडे लावलं असं आणि इकडसून सगळा ओबड जोबड दिसतो असं गडगो. इसून लावलं असं सगळे दगड जे ओबड जोबड होते म्हणजे कोण वगैरे गेलेले. जो गडगो दिसता अशा प्रकारे काही खराब असो. आणि इकडे मस्त दगड असत. बाहेरसून बघलास तर एकदम वाळीम्यात असत आणि इकडचे पण वाळीम्यात असत. आणि एकदम खराब दगड होते. या ठिकाणी एका ठिकाणी करून ठेवलं असं. आणि माती वगैरे सगळी भरूची असा. तिकडे दगड असत थोडे, तिकडे असत, तिकडे असत 4. हे सगळे एका ठिकाणी करून ठेवलं. आणि नंतर मस्त दिसलेली ही मळी फाळी असत, 2 फाळी असत. आणि चहा वगैरे पिऊन आपल्या याच्यात झाडांसाठी खड्डे मारायचे असत. चाय पिऊन घ्यावया. तर अशा पद्धतीत आम्ही हे 2 फाळी असत. ह्या फाळीत लावची असत काजूची झाडा. आणि ह्या काजूच्या झाडांच्या सुरक्षतेसाठी असं गडगो घातलेलो असा शिनेली. आणि इकडसून एंट्री असा. इकडसून असं दिसता गडगो आणि तिकडसून दाखवते कसं दिसता तो. बाहेरसून मस्त दिसता गडगो, एक नंबर बघा. एकदम सुतात आणि वाळम्यात असा. काम तर आपला झालेला असा. आता मालक काय म्हणतात ते बघूया. 2 दिवसाची दक्षिणा घेऊया आणि आपले वाटेक लागाया. मी तर अजित परब, महादेव गाडी गावकरांनी असा अप्रतिम प्रकारे गडगा घातलेला आहे. इथे आम्ही आता काजूची झाडं लावणार आहोत. काम करून दिल्याबद्दल धन्यवाद.